छान पद्धतीनं मगाशी मॅडमनी पण दीदीची ओळख करून दिली. सगळं शिक्षणापासून ते आत्तापर्यंत ती कुठं आहे हा तिचा जन्मल्यापासूनचा संघर्ष आपल्यापर्यंत मांडला गेला. पण ही जी संघर्ष कहाणी आहे, आपला विषयच की संघर्ष अस्तित्वाचा. म्हणजे माऊली दीदी, मी आता एकताना मॅडम किंवा काय असं न म्हणतात, ती दीदी आता आपल्यातलीच एक झालेली आहे. तर माऊली दीदी चे जे संघर्ष आहे अगदी सुरुवातीपासून, म्हणजे जन्मल्यापासून जन्मतःच 2 हात खांद्यापासून नाही आहेत हे विचार करूनच आपल्याला कसं वाटतं. म्हणजे आपल्यापैकी इथे बऱ्याचशा आई आहेत किंवा काय, पण जर आपलं सगळं चाललेलं असतं, सोनोग्राफी चाललेली असते, सगळं सुरू असतं आणि थोडं जरी कळालं की थोडं जरी आपल्या बाळाचं काहीतरी, तर तेव्हापासून आपला जीव इतका खालीवर होत असतो. तर जन्मतःच दोन्ही हात नसला तरी तेव्हापासून ते आत्तापर्यंत एक आदर्श ऑफिसर म्हणून पर्यंतचा प्रवास आपण दीदीच्या तोंडूनच ऐकणार आहोत. तर मला सुरुवातीलाच दीदीला एक प्रश्न विचारायचा आहे की जन्मतः जेव्हा कळालं असेल घरामध्ये की असं बाळ आपल्या घरी आलं, त्यावेळी घरच्यांची कशा रिॲक्शन होत्या? आता अर्थात आई बाबा इथं आहेतच, म्हणजे सगळं हे, पण दीदीच्या तोंडून आपण सर्वजण ह्या गोष्टी ऐकणार आहोत. तर सुरुवातीपासूनचा म्हणजे अगदी जन्मल्याच्या नंतर जेव्हापासून आपल्याला आठवायला लागतं की सगळ्या नॉर्मल मुलांचं बालपण वेगळं असतं आणि दीदीचं बालपण थोडं वेगळं असू शकतं, तर ते कसं होतं याबद्दल आमच्या सगळ्या सखींना जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी माऊली बळवंत तडकूर. माझा जन्म पदस्पर्शाने पावन झालेले आपले छत्रपती शिवाजी महाराजच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळगड याचाच पायथ्याशी आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक छोटंसं गाव म्हणजे पोर्ले तरपठाणे या ठिकाणी माझा जन्म 29 जानेवारीला झाला. म्हणजे जन्म झाला पण घरी आनंद असा नव्हता, कारण एकतर मुलगी म्हणून जन्माला आले होते, मुलगा हवा होता, दुर्दैवानं मुलगी जन्माला आले होते, पण त्यात दोन्ही हात नाहीत असं ज्या वेळेला कळलं, म्हणजे जन्म माझा घरीच झाला, असं हॉस्पिटलमध्ये कुठेच झाला नाहीये, तर त्यावेळेस जी मानसिकता होती ती तुम्ही आई म्हणून कशी असेल ते तुम्हाला समजू शकेल. आणि त्यावेळेला माझ्या घरची अवस्था ही जशी तुम्हाला आता जाणवते तशीच माझ्या घरची होती. माझ्या आईला तर काहीच समजत नव्हतं, म्हणजे ती तर अशा, म्हणजे तुम्ही पण एक माता आहात त्यामुळे तुम्हाला समजतच असेल माझ्या आईची अवस्था कशी झाली असेल. आणि तीच अवस्था तिची खूप अशी झाली होती. पण त्यावेळेला मला आधार दिला माझ्या आजीने, कारण एकतर समाज बोलत होता, समाजात खूप चर्चा सुरू होती की भूत जन्माला आला आहे, परत मुलगी आहे, आयुष्य कसं असणार आहे, मारून टाका, काहीच जगण्याचा अर्थ नाही आहे तिच्या ह्याच्यामध्ये, असे सल्ले खूप चांगले चांगले देत होते. पण माझी आजी भक्कम होती, म्हणजे विचाराने पण होती आणि आवाजाने आणि सगळ्याच गोष्टीने तिने सगळ्यांना ठणकावून सांगितलं, मी जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या नातीच्या केसाला धक्का लागणार नाही. आणि तिने तो निर्धार घेतला, म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. कारण तिने जर ते पाऊल उचललं नसतं आणि तिने जर ते मत हे केलं नसतं आणि सगळ्यांच्या सल्ल्याला जर तिनं होला हो केला असतं ना, तर तुमच्या समोर मी आज नसते. आणि वडिलांची अवस्था तर एकतर समाजाला तोंड द्यावं लागत होतं. बाप म्हटल्यानंतर बापाची भूमिका ही कठोर म्हणजे बापाला दाखवता येत नाही. आई रडून, आई त्रास करून सगळं सहन करू शकते, पण बापाला ते करता येत नाही. आणि बापाची अवस्था अशीच झाली होती. तसेच माझ्या घरचे, आमचे कुटुंब म्हणजे जॉईंट फॅमिली आहे, माझे मावशी काका आमचे सगळे परिवार, म्हणजे त्या सगळ्यांचीच अशी अवस्था झाली होती ना की सगळ्या समाजाला त्यावेळेला तोंड द्यावं लागत होतं. पण त्यावेळेला माझी आजी खंबीर होती आणि त्यामुळेच मी जगले, वाचले, घडले आणि मी इथे आले ते तिच्यामुळे. आणि माझ्या आयुष्यातलं सगळ्यात अनमोल व्यक्ती म्हणजे माझी आजी आहे. म्हणजे कारण ती होती म्हणून मी आहे. आणि त्यानंतर जगवलं, वाढवलं, सगळ्या गोष्टी केल्या. पण सुरुवात असं होतं ना, पण की काहीच समजत नव्हतं की कसं हे होणार. त्याचबरोबर माझ्या बहीण भावांची साथ खूप होती मला. आम्ही 7 जण बहीण भाऊच, म्हणजे जॉईंट फॅमिली होती, त्यामुळे आम्ही सगळे 7 जण बहीण भाऊ होतो. मी सगळ्यात सेंडफळ, त्यामुळे सगळ्यात लाडकी. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे आता सगळेजण हाताने करायचे,
स्टार्टिंग पासून म्हणजे आता पण मला नव्हतेच ना, तर मी कसं करणार. मग त्यावेळेला माझे वडील काय करायचे, मला रांगता येत नव्हतं, मी बसायचे, तर त्यावेळेला एखादी वस्तू पुढे टाकायचे, ती पकडायला हे करायचे. मग ते मी पायानंच सगळ्या गोष्टी करत होते. म्हणजे घरच्यांचा इतका सपोर्ट ना, कारण का त्यांनी प्रत्येक गोष्ट एक कमी दिली म्हणून दुसऱ्या गोष्टीला कधीच हे केलं नाही त्यांनी. म्हणजे भलेही 2 हात नसले ना तरी पाय सक्षम असले बनवले पाहिजेत, त्यासाठी त्यांनी प्रत्येक गोष्ट माझ्याकडनं करून घेतली. त्यावेळेला आईचं मन कसं, एखादी गोष्ट करताना बाळाला लागू नये, सहज इजी व्हावं, पटकन हे करता यावं म्हणून आई लगेच हे करत होती, असू दे मी करते. आजी पण नाही, त्यावेळेला वडील म्हणायचे ती आत्ता पडली, आत्ता ती धडपडली तर ती उद्या तिच्या पायावर उभं राहू शकते. आणि त्यासाठी खरी साथ वडिलांची, कारण का एवढं शेतातून दिवस रात्र कष्ट करून यायचे, मेहनत करून यायचे, पण आल्यानंतर ना माझ्यासोबत ह्या गोष्टी जमतात का, त्या गोष्टी जमतात का, ह्या असं सगळ्या गोष्टी करायला बघायचे. त्याबरोबर माझे सगळे बहीण भाऊ शाळेला जायचे. बालपण असं सगळ्यांसोबतच असं छान पद्धतीने चाललं होतं. मला काहीच वाटत नव्हतं, कारण काय त्या गोष्टीचे मला कधी वाटलंच नाही, कारण का जी गोष्ट नव्हती त्या गोष्टीबद्दल काय वाटलंच नाही, कारण का मला असं वेगळं वाटायचं उलट. कारण काय होत होतं, सगळेजण हाताने करतात नॉर्मल आणि मीच वेगळे पायाने करते. मला त्यावेळेला वाटायचं उलट मी सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळे आहे, आणि त्यावेळेला मला काहीच वाटायचं नाही. आणि ज्या वेळेला बहीण भाऊ अभ्यास करायचे, सगळे हे करायचे, त्यावेळेला पण मी तिथं जायचे, असे पेन घ्यायचे, आता जशी घेते तशी. आता पेन हा आता सहज घेतला, आणि त्यावेळेला काहीतरी घेत होते, काहीतरी रेखाड्या वगैरे असे मारत होते. आता मी लिखाण चांगल्या पद्धतीने करू शकते, लिहू शकते. तुम्ही ज्या स्पीडने लिहू शकता त्या स्पीडने मी लिहू शकते. पण त्यावेळेला मी ते रेघाट्या ओढणं, सगळ्या गोष्टी करणं, मी लिहून नंतर दाखवेल, आता आपलं बोलणं होऊ दे. तर त्या गोष्टी होत होत्या. आणि त्यावेळेला घरच्यांना कळलं की हिला शिकवलं पाहिजे, कारण का मुलगी शिकली, प्रगती झाली, आणि आपल्या मुलगीची पण प्रगती झाली पाहिजे, आपली मुलगी पण शिकली पाहिजे. आणि त्यावेळेला निर्णय घेतला शिकवायचा. पण शिकवायचं म्हटल्यानंतर शाळेत पाठवायचं, एकटं पाठवायचं, कुठं पडलं धडपडलं काय केलं तर आईची काळजी वेगळीच असते, ते आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि तरी घरच्यांनी निर्णय घेतला की शाळेत पाठवायचं. प्राथमिक शाळेत मला गावामध्येच पाठवलं. ज्यावेळेला माझी आई मला काकेतनं घेऊन गेली, त्यावेळेला मुख्याध्यापक बोलल्या की आमच्या शाळेत नका पाठवू, त्यांच्यासाठी वेगळी स्पेशल शाळा आहे तिथे पाठवा. का, कारण माझ्यामुळे बाकीच्या मुलांचं काय होईल, नुकसान होईल. त्यांना म्हणजे मला जास्त वेळ द्यावा लागेल ना, म्हणजे पायाने सगळ्या गोष्टी करण्यासाठी, तर तिला जास्त वेळ द्यावा लागेल, बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. हे अशीच चर्चा सुरू होती. माझी आई म्हणत होती की शिकली पोरगी तर इथंच शिकू दे, काय असेल ते, पण मला बाहेर पाठवायची नाही, माझ्यापासून दूर काय पाठवायची नाही. मग असंच चर्चा सुरू होती. आणि मी पहिलीला ऍडमिशनसाठी, म्हणजे पहिलीलाच डायरेक्ट अंगणवाडी, आता सारखं ज्युनियर सिनियर KG नर्स काय काय असतं ते असला प्रकार काय आपल्या आयुष्यात घडलाच नाही, डायरेक्ट पहिलीलाच. आणि गेल्यानंतर ते अशी चर्चा सुरू होती. मग माझ्या वर्ग शिक्षिका आल्या. म्हणजे आयुष्यात आई वडील आणि फॅमिली नंतर सगळ्यात मोठा गुरु असतो तो कोण, तर शिक्षक. आणि माझ्या मस्के टीचर, मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, कारण का अधिकारी जे झाले ना आणि जे मी लिहू शकते ना ते पायात पेन धरून, ते त्यांच्यामुळे. त्यामुळे मला अभिमानानं त्यांचं नाव घ्यावं असं वाटतंय, मस्के टीचरांचं. कारण त्या होत्या, त्यांनी तो विश्वास दाखवला. ती चर्चा सुरू असतानाच त्या आल्या, बोलल्या की म्हणजे काय सुरू आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी हिला शिकवेन, कारण का मी शिकवेन, त्यामुळे आमच्या वर्ग शिक्षक होत्या, आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. आणि जर माझ्यामुळं जर विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर मी 1 वर्षामध्ये रिझाईन देईन, आणि हिला पण ह्या शाळेतून आम्ही दुसरीकडे हे करू. आणि त्यावेळेला त्यांनी ते धाडस दाखवलं, कारण का एवढं सोपं नाही आहे. म्हणजे माझ्यासाठी त्यांनी तेवढं मोठं पाऊल उचललं की रिझाईन देईन. हे बोलणं सोपं नाही, बोलून सहज आपण खूप गोष्टी बोलून जातो, चंद्रतारे तोडून आणू, हे गोष्टी अशा खूप असतात, पण आणू शकत नाहीये. मग त्यावेळेला ते बोलणं आणि ते करून दाखवणं ह्यामध्ये खूप हे होतं. आणि त्यावेळेला तो जो आधार मिळाला ना त्या मॅडमचा, मला मस्के टीचरांचा, त्यामुळे मी तर आहे. कारण त्यांनी मला बाकीच्या
पहिलीला होते शाळेत, आम्ही असं खाली बसत होतो, आता सारखे बेंच नव्हते तेव्हा. तर सगळ्यांना मॅडम जायच्या हाताला धरून आई शिकवायच्या. मला अजूनही म्हणजे आता मी तुमच्या सोबत बोलते पण मला तो क्षण अजूनही डोळ्यासमोर येतोय की त्या माझ्या जवळ यायच्या, माझ्या पायाला हात लावायच्या आणि मला ते आई शिकवायच्या. म्हणजे ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यांचं ते शिकवणं जे होतं ना, त्यामुळे मी एक ठरवलं की ह्या मला जे शिकवतात ना, तर माझं हस्ताक्षर सगळ्यांसारखं बेस्टच असलं पाहिजे. संघर्षातूनच खरं सामर्थ्य निर्माण होत असतं. आणि मगाचपासून दीदी सांगत आहे की अगदी तिचं बालपण जे आहे की सुरुवात जशी झाली आणि आजीनं, आईनं, बाबांनी दिलेली भरभक्कम साथ, कारण कुठल्याही गोष्ट करताना सपोर्ट किती महत्वाचा असतो हे सगळ्यांना माहिती आहे. आता ह्या सगळ्या आपल्या शौर्यवर्धिनी इथं आलेल्या आहेत, त्यांच्या घरच्यांनी सगळ्यांनी तू जा आम्ही बघतो घर असं म्हटले, म्हणूनच इथपर्यंत सगळ्या आलेल्या आहेत. आमच्या सगळ्या शौर्यवर्धीन ज्या कोर टीम मध्ये काम करतात त्यांच्या घरातले पण सगळे तुम्ही करा नियोजन, आम्ही इथे करतो. आपण इथे बसलेलो आहोत, आपले सगळे दादा लोक तिथे आपल्यासाठी सगळं नियोजन करत आहेत. म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा खूप चांगली उत्तुंग अशी होत असते त्याच्या मागं सपोर्ट, भरभक्कम साथ ही खूप महत्वाची असते. आणि माऊली दिदीच्या आयुष्यातीलच ही आजी असेल, आई बाबा असतील आणि जे टीचर सांगितलं त्यांनी त्या असतील, घरातील भावंड असतील, ह्या सगळ्यांची भरभक्कम साथ जी आहे त्याच्यामुळं दिदी आज इथपर्यंत पोहोचू शकले आहेत असं त्यांच्या बोलण्यातून आपण पुढे आलेलं आहे. त्याचबरोबर आता त्यांनी जे सगळं शिक्षणाबद्दल सांगितलं की कसं कसं त्या करत गेल्या, तर हे सगळं करत असताना म्हणजे हे सगळी खूप चांगली बाजू म्हणजे त्यांनी सांगितली. तर त्याच सोबत म्हणजे असं असतं ना की आपण एखादी गोष्ट करत असतो तर बऱ्याच ठिकाणून आपल्याला म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट आली तर बऱ्याच काही दुसऱ्या इतरही गोष्टी येऊ शकतात. तर आपल्याला पण कसं असतं की आपण एखादी गोष्ट करतोय आणि कोणतरी थोडंसं काही बोललं की लगेच आपण नाराज होतो, निराश होतो. तर ह्या सगळा जो प्रवास सुरू होता तर त्याच्यात आपल्यालाही कधीतरी नैराश्याची भावना जाणवली होती का, किंवा जर असेल तर त्यावरती कसं मात केली, म्हणजे कशा प्रकारे पुढे पुढे जात गेला? हे शिक्षण सुरूच होतं, माझा शिक्षणाचा प्रवास असा चांगला पद्धतीने सुरू होता. पण सगळे बाहेर ग्राउंडवर खेळायचे आणि त्यावेळेला एकच गोष्टीमुळे मला खेळता कुठल्या गोष्टीमध्ये सपोर्ट म्हणजे खेळता आलं नाही, कारण का पडेल लागेल ह्या गोष्टीमुळे. पण मी खो खो मध्ये होते पण तेव्हाही त्या गोष्टीमध्ये जास्त काही केलं नाही. पण आपण ह्या खेळाव्यतिरिक्त काहीतरी आपल्यामध्ये काहीतरी देवानं दिलं असेल आणि ते वेगळं पण स्वतःला स्वतः शोधावं लागतं, असं कोणीतरी सांगून नाही हे करत. त्यामुळे आपल्यातच असतात म्हणजे आपल्यातच ते गुण असतात. म्हणजे एक गोष्ट जरी कमी दिली ना तर देवाने आपल्या 10 गोष्टी चांगल्या दिलेल्या असतात आणि त्या आपण शोधायच्या स्वतः. आणि त्यावेळेला मला जाणीव झाली, आम्ही संगीतला जात होते, म्हणजे गावामध्ये भजनी मंडळ होतं आणि माझं नाव माऊली माझ्या भावानेच ठेवले. आमच्या घरचं पण वातावरण सांप्रदायिक वातावरणच आहे आणि भजनी मंडळ असं होतं गावामध्ये आणि आम्ही भजनाला जायचो. त्यावेळेला आम्ही गाणं ते म्हणत होते, असंच सुरू होतं. त्यावेळेला एक असं ते हार्मोनियम सारखं वाद्य दिसलं आणि ते सगळेजण मैत्रिणी ते माझ्या बरोबरच्या, कसं असतं आपल्या सोबतची जी असते ना त्या आपण जरा असं हे करतो ना की तिला येतं मग आपल्याला का नाही. मग माझ्यासोबतची जी मैत्रीण होती तिला ते हार्मोनियम छान यायचं आणि सगळे तिचं कौतुक करायचे तिथं. मग मला हे वाटायचं मला काय यायचं नाही, मला पण आलं पाहिजे, माझं पण कौतुक झालं पाहिजे. म्हणजे ते लहानपणी त्या गोष्टी असतातच की हिचं आहे ना तर आपण हिच्यापेक्षा बेटर असलं पाहिजे किंवा आपण पण अशा पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्यावेळेला ते मला असं वाटलं की मला पण ते आलं पाहिजे. आणि मी ते हार्मोनियमच्या इथं वाजवायला म्हणून कोणी नसताना बसले आणि तिथं चेअर घेऊन ते धरलं. तर एक आले कोणतरी एक म्हणजे व्यक्ती आणि ती चिडली माझ्यावर की म्हणे ते देवाचं असतं आणि देवाला पाय लावतात का, समजत नाही का. आणि मी मंदिरातच वाजवत होते, महादेवाचं मंदिर होतं ते आणि तिथंच मी वाजवत होते. आणि मला खूप वाईट वाटलं त्यावेळेस. आणि मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मी प्रत्येक गोष्ट बापाला शेअर करायचे, कारण किती दमून येऊ देत, किती कष्ट करून येऊ देत, पण आल्यानंतर प्रत्येक गोष्ट मी सांगणार, हे असं झालं ते तसं झालं. बहिणीनंतर जर सांगणार असेल तर बापाला. मग आबा म्हणते मी, मग मी आबांना आले आणि सांगितलं की असं असं झालं, जो प्रकार घडला होता तो आणि मला पण शिकायचंय.
मग त्यावेळेला ते म्हटले नाहीत मला की तुला असा प्रॉब्लेम म्हणजे असा आहे आणि तू कसं शिकणार, किती जरी इच्छा असेल. पण त्यावेळेला आबांचं एकच वाक्य, शिकायचं आहे ना मनातली इच्छाशक्तीच पाहिजे, तुला शिकायचं आहे ना तर तुला येणार, हे त्यांचं असायचं. आणि तू वाजवणार, तू करणार, मला माहित आहे. आणि तो जो विश्वास दाखवला ना त्या विश्वासाला मी पात्र ठरल्यासारखी झाले. आणि माझ्या घरी मला दादाने आणि त्यांनी असं मिळून, माझे वडील मृदुंग वाजवतात, तबला वाजवतात, तर त्यांनी आणि भावांनी ते मला कधी हार्मोनियमचं सुरुवातीला ट्रेनिंग दिलं, शिकवलं. आणि मी चांगल्या पद्धतीने हार्मोनियम वाजवू शकते. आता पॉसिबल नाही वेळे अभावी. जर बघायचं असेल तर पाणी फाउंडेशनचं पण ते गाणं आहे, त्या गाण्यामध्ये पण आहे. माझा चॅनल पण आहे माऊली अडकूर म्हणून, त्याच्यावर पण व्हिडिओ आहे, ते तुम्ही बघू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. तर त्या गोष्टी होत गेल्या. हार्मोनियम पण शिकले. मग मला खूप भारी वाटलं, कारण तिच्यापेक्षा मी चांगल्या पद्धतीनं वाजवू शकले, करू शकले. ह्या गोष्टी मला कुठंतरी आत्मविश्वास द्यायला लागले. आणि प्रत्येक गोष्ट मी अशाच पद्धतीनं शिकत गेले. आणि हस्ताक्षरचे एक ॲक्च्युली असं झालं, शाळेमध्ये ना हस्ताक्षरच्या स्पर्धा होत्या. आणि मला असं वाटायचं हस्ताक्षर म्हणजे हाताच्या स्पर्धा, मग पायाच्या स्पर्धा का नाहीत. पायाच्या स्पर्धा घेऊ शकत नव्हते, कारण का मी एकटीच लिहिणारे होते ना, ते घेणार कोणासाठी. जर घेतल्या स्पर्धा तर फक्त माझाच नंबर येईल, असं होतं. मग मी मॅडमकडे गेले, म्हटलं मॅडम हस्ताक्षर म्हणजे हाताच्या स्पर्धा, मग पायाच्या स्पर्धा का नाहीत. म्हणजे पायाच्या स्पर्धा नाहीत, पण ते तुझे पाय नाहीत तर ते तुझे हात आहेत, आणि तू त्यांच्याबरोबर भाग घेऊ शकतेस. आणि मी त्यावेळेला त्यांच्यामध्ये तो भाग घेतला शाळेत असताना. त्यावेळेला तो नंबर आला. आणि त्यानंतर मग दररोज माझी मोठी बहीण आहे ना, ती माझ्यासाठी अभ्यासासाठी खूप हे करायची. म्हणजे मी शाळेत आले ना तर मला नेहमी ते भजनी मंडळाची सवय लागली होती. मग मी आले की शाळेतून तिकडंच पळायचे, मग अभ्यासामध्ये दुर्लक्ष होत होतं. पण माझ्या मोठ्या बहिणीने मला तसं नाही करू दिलं. मला प्रत्येक गोष्ट मला शिकवली. मला प्रत्येक गोष्टीला तिने सपोर्ट केला की हे तुला आलं पाहिजे, हे तुझं चांगलं झालं पाहिजे. अशा गोष्टीमुळे ना प्रत्येक गोष्ट मला तिने करायला हे केली. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे ती अशी म्हटली, तुला कुणी असं म्हणू नये, म्हणजे असं म्हणता कामा नये, तुला हा प्रॉब्लेम आहे ना म्हणून तुला कधी येत नाही, तुला बुद्धीचा प्रॉब्लेम नाही ना, तुला शरीराचा प्रॉब्लेम आहे, तुझी बुद्धी चांगली आहे ना, तर तू त्यांच्यामध्ये तू चांगली सर्वश्रेष्ठच असली पाहिजेस, हे त्यांचं मत असायचं. त्यामुळे ना प्रत्येक गोष्टीमध्ये भलेही मी टॉपर नसेल, भलेही मी लो नसेल, पण जे होते ना ते माझ्यासाठी मी चांगल्या पद्धतीनं ॲव्हरेजमध्ये होते. आणि कधीच कुठल्या गोष्टीमध्ये मी कमी पडले नाही किंवा घरच्यांपर्यंत कधी तक्रार येऊ दिली नाही की ही इथं कमी पडते, हिला ही गोष्ट जमत नाही. कारण का मला आवडायचं नाही की कोणी मला म्हटलेलं की हे तुला जमत नाही. मग मला खूप वाईट वाटायचं, हे का जमत नाही. मला असं म्हणणारी लोक आवडतात की हे तुला जमू शकेल, हे तू करू शकशील, कारण का तुमचंच वाक्य आहे ना ते, तू चाल पुढं. मग त्याच हेच आहे, तर चाल पुढं म्हणण्यासाठी हे तुला शक्य आहे. नक्कीच. विचारांचा पाया भक्कम असली की ती माणसं ठामपणे उभं राहत असतात. आणि माऊली दिदीच्या बोलण्यातून, तिच्या आत्मविश्वासातून आपल्याला हे सगळ्यांना जाणवत आहे. ते म्हणजे अगदी वातावरण जे आहे ते असं दुमदुमत आहे. म्हणजे हा जो डोंगराचा भाग आहे तो सगळा असा आता दिदीच्या आवाजाने एकदम असा मंत्रमुग्ध झालेला आहे. आणि जसं म्हटलं की नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी, म्हणजे एखादी गोष्ट आली, होत नाही, मग आता मी काय करू, असं कधी म्हणत न बसता त्याच्यावरती कशा प्रकारे आपण सोल्युशन काढू शकतो, प्रयत्न करू शकतो, हे दिदीनं तिच्या प्रसंगातूनच म्हणजे सांगितलेलं आहे. याचबरोबर मगाशी आपल्याला सांगितले गेले की दिदी आता स्पर्धा परीक्षांमधून एका पदावरती कार्यरत आहे. तर तुमच्या गावामध्ये तुझं शिक्षण झालं आणि तिथून मग ह्या स्पर्धा परीक्षेपर्यंतचा प्रवास तो कसा होत गेला आणि अजून पुढे कसा सुरू राहणार आहे, याबद्दल आम्हाला थोडं ऐकायला आवडेल. 7वी पर्यंत शिक्षण गावीच झालं. 7वी नंतर जरा दूर जावं लागत होतं, सो त्यामुळे मला पॉसिबल नव्हतं तिथं जाणं. तर त्यावेळेला घरच्यांनी म्हणण्यापेक्षा मीच निर्णय घेतला, कारण का त्यावेळेला थोडं समज आली होती. आणि त्यावेळेला निर्णय घेतला की शिकायचंय तर पुढं म्हणजे जावं लागेल, बाहेर पडावं लागेल. आणि उजगावमध्ये, कोल्हापूरमध्ये उजगावमध्ये हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप ही संस्था आहे. नसीमा हुरजुक मॅडम आहेत, त्यांची ती संस्था आहे. त्यांची पण खूप स्टोरी म्हणजे
इथे येऊन गेलेले आहेत का? ओके, म्हणजे सगळ्यांना माहीतच आहेत. मग त्या संस्थेतच मी 8वी ते 10वी मध्ये शिकले आणि खऱ्या अर्थाने स्वावलंबन असताना ते मी तिथं शिकले. कारण का मी घरी असताना खूप म्हणजे आत्ताही लाडाची आहे, तेव्हापासूनही लाडाची होते आणि घरी आल्यानंतर मला कोणती गोष्ट करू देत नव्हते. सगळ्या गोष्टी घरच्याही करायचे किंवा सगळ्याचे करायचे. पण हॉस्टेल लाईफ कसं असतं ना, ते मला तिथून कळलं. आणि म्हणजे सकाळी उठल्यापासून चादरीची घडी घालण्यापासून ते रात्रीच्या सगळ्यापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या, जे सगळं काही असेल ते स्वतःला करावं लागतं. आणि जे स्वावलंबन असतं ना, ते खऱ्या अर्थाने मला तिथं शिकवलं गेलं. आणि माझ्या कलेला जी वाव दिली ना, ती रेखा टीचर आहेत. म्हणजे जशा मस्के मॅडम होत्या तशा रेखा मॅडम म्हणून आहेत. त्यांनी मला तिथं हार्मोनियमसाठी खूप मला मार्गदर्शन केलं, खूप सपोर्ट त्यांनी तिथे केला. आणि 8वी ते 10वीचं शिक्षण माझं त्या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने पार पडलं. आणि त्यावेळेला मला एक गोष्ट जाणवली, म्हणजे मलाही असं बाहेरची म्हणत होते म्हणून कधी कधी जाणवायचं, कधी कधी वाटायचं, पण त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करायचे. आणि माझा एकच मंत्र आहे, कोणीही काही म्हटलं ना, ओम दुर्लक्षाय नमः. म्हणजे इग्नोर करायला शिकायला तर एक काहीतरी आहेच ना, मग ओम दुर्लक्षाय नमः म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं. हा, ते तुमचं आहेच वाक्य, चल तू चाल पुढं. सो मी तसंच करायचे. मग 8वी ते 10वी मध्ये ज्या वेळेला मी शिकायला गेले त्यावेळेला माझ्यासारखेच अनेक प्रॉब्लेम असणारे बहीण भाऊ सगळेच होते, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते आनंद होता. कधीच असं त्यांना वाटत नव्हतं की माझ्याकडे ही गोष्ट कमी आहे आणि मी ही गोष्ट कशी करू. म्हणजे ते प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं होतं. आणि कसं आहे, आपल्याकडे जेव्हा एखादी गोष्ट कमी असते तेव्हा आपल्यापेक्षा अजून कोण प्रॉब्लेम मध्ये आहे ना ते बघायचं. कारण का त्यामुळे अजून आपलं दुःख हलकं होतं. नाहीतर आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं की माझंच दुःख, माझ्याच नशिबी का, मलाच का, ही गोष्ट खूप असते. त्यामुळे ह्या गोष्टी जर बघितल्या ना तर आपलं दुःख थोडंसं किंचितसं कमी होतं. आणि तशाच पद्धतीने झालं. जेव्हा मी स्वतःला जेव्हा ऑब्झर्व केलं आणि जे व्हीलचेअरवरचं लाईफ बघितलं तेव्हा मला असं वाटलं की मी स्वतंत्रपणे तेही जाऊ शकतात असं नाहीये, तेही फिरू शकतात. पण त्यावेळेला मला असं जाणवलं की माझंही लाईफ चांगलंच आहे ना त्यापेक्षा. कारण का मी स्वतः जाऊ शकते, मी स्वतः सगळ्या गोष्टी करू शकते. म्हणजे एक सांगण्याचं तात्पर्य काय, आपण ज्या वेळेला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असो ना तर त्यावेळेला आपल्यापेक्षा कोण जास्त हे आहे त्याच्यात कमी हिनवायचं नाही, पण आपण त्याच्यापेक्षा चांगला आहोत ना, बेटर आहे, बरं झालं आपण असं तरी नाहीये, बरं झालं माझ्यापेक्षा हे तरी प्रॉब्लेम नाही आहेत, असं हे विचार करायचं आणि आयुष्य जगायचं. म्हणजे आयुष्य सुखकर होतं. आणि 8वी ते 10वीचं शिक्षण अशा पद्धतीने झालं. मॅडमनी सांगितलं रायटरचा विषय, तो विषय परत मी सांगत नाही, तो मी स्वतःच हे केले. पण 10वी नंतरचा विषय होता की काय करायचं. आमच्या वेळेस इंजिनिअरिंगचं वारं खूप चाललं होतं. मग प्रवाहाबरोबर मी ही प्रवाहामध्ये वाहत गेले. म्हणजे इंजिनिअरिंग केलं ते मनाविरुद्धच केलं. डिप्लोमा केल्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केला. पण तेव्हा जाणवलं प्रायव्हेटमध्ये काय आपलं खरं नाही. कारण का डिप्लोमा केला, वेब डिझायनिंग केलं आणि वेब डिझायनिंग नंतर 2 ठिकाणी जॉबसाठी गेले, पण तिथं मला बघितल्यानंतरच नाकारलं गेलं. म्हणजे स्किलकडे काहीच बघितलं नाही, कौशल्य आहे, तुला किती ज्ञान आहे, ह्या गोष्टी काहीच बघितल्या नाही. त्यामुळे मला असं वाटते मी आता ना टेक्नॉलॉजीमध्ये खूप म्हणजे खूप कमी होत चालले. का त्यावेळेला माझ्या स्किलला कोणी महत्त्व दिलं नाही आणि माझ्याकडं जी गोष्ट नाही ना त्या गोष्टीकडं बघितलं गेलं. आणि त्यावेळेला मला 1-2 ठिकाणी नाकारलं. मग मी ते मनात म्हणजे ते माझ्या मनातच बिंबवलं की प्रायव्हेट सेक्टर काय आपल्यासाठी बनलेलंच नाही. जर आपल्याला करायचं आहे तर गव्हर्नमेंटमध्येच करायला पाहिजे. म्हणजे भलेही तिथं बसल्यानंतर भलेही बसलं तरी आपल्याला कोणी उठवणार तर नाही, कोण हाकलणार तर नाही. ह्या गोष्टी माझ्या डोक्यात बसल्या आणि ठरवलं की आपण प्रायव्हेटमध्ये करायचंच नाही, गव्हर्नमेंटमध्येच काहीतरी करायचं. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन पाहिजे होतं, डिप्लोमा होता, डिप्लोमा बेसवर आपण एक्झाम देऊ शकत नाही. सो BCom केलं. BCom नंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतच होते. आणि माझ्या आयुष्यात कसं असतं, आयुष्य जगत असताना ना खूप गोष्टी घडत जातात. म्हणजे कोरोनासारखा खूप भयानक काळ आपण बघितला. म्हणजे ज्याला झाला नाही ते विचाराने मेलेत, ज्याला झाला आणि ज्याला झाला ना ते चांगले बरे झालेत. म्हणजे आपले विचाराची क्षमता कशी पाहिजे ना हे त्या कोरोना काळानं ठरवलं. आणि पैसा हे सगळ्यात गोष्ट महत्वाची नाही तर माणसाचं आयुष्य हे सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे, हे त्या कोरोना काळानं शिकवलं. आणि त्या काळात मला खूप भारी
एक गोष्ट भेटली की सगळं कोरोनाचा काळ होता, शाळा बंद होत्या 2-2 वर्ष, मुलं अभ्यास करायची नाहीत. पण माझ्या गावातल्या पालकांनी माझ्यावर तो विश्वास दाखवला त्यावेळेला. आणि माझ्याकडे 40 विद्यार्थी होते, ज्युनियर केजी सिनियर केजी पासून 8वी पर्यंतचे 40 विद्यार्थी होते माझ्याकडं. आणि असे दूर दूर बसायचे, हाताचं अंतर ठेवून बसायचे, मी शिकवायचे त्यांना, मास्क लावून सगळे बसायचे. म्हणजे ते सगळं वातावरण कोरोनाचं होतं. पण त्या मुलांच्या पालकांची, सगळ्यात महत्वाचं पालकांची, कारण का मुलांची इच्छा काय, मुलांना शाळेला बंद आहे म्हटल्यानंतर ते काय आनंदातच, पण पालकांची इच्छाशक्ती इतकी होती की आपल्या मुलाचं शिक्षण थांबता कामा नये. आणि त्या गोष्टीसाठी मी हे पाऊल उचललं आणि त्यांना ते शिकवायचं ठरवलं. आणि क्लासला पण नाव मग लहान मुलांचं होतं, असंच आईमुळे नाव पडलं. असं खूप दंगा करत होती मुलं. आणि त्याच वेळेला ती म्हटली, काय तुझी मुलं कधी किलबिल किलबिल करतात. मग त्याच वेळेला ते नाव पडलं आमच्या क्लासला किलबिल क्लास. म्हणजे ते किलबिल क्लास हे नाव आमच्या क्लासला पडलं. म्हणजे 40 विद्यार्थी त्या काळात माझ्याबरोबर होते. मग कोरोनाचा काळ संपला आणि त्याच वेळेला ठाणेकर सर, म्हणजे शाळेतले ठाणेकर सर आले. असंच मी क्लास घेत होते, झाला क्लास सुटला, आले मला बोलले की माऊली तुझं आयुष्य आहे ना एवढ्यातच नाही आहे, तुला क्लासेस तुझं हे यामध्ये तुझं आयुष्य नाही आहे, तुला तुझं अस्तित्व घडवायचं आहे. म्हणजे जो आता विषय आहे अस्तित्व संघर्षाचा ते आहे ना, तर तुला अस्तित्व तुझं घडवायचं आहे, तुला कुठं तर काहीतरी करायचं आहे, तुला तुझी ओळख जर निर्माण करायची आहे ना, तर तुला घरापासून बाहेर गेलं पाहिजे. मी हेल्पर्सला होते 3 वर्ष होते, नंतर कॉलेजला पण बाहेर होते. पण त्यानंतर ना मी घरी कोरोनाच्या काळामध्ये होते, त्यानंतर बाहेरच पडले नव्हते. मग त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की तुला तुझं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, तुला तुझं काहीतरी हे केलं पाहिजे. मग त्यावेळेला मी सर गेल्यानंतर विचार केला मी काय केलं पाहिजे, मी कुठं बाहेर पडले पाहिजे. असा विचार करत असताना माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. म्हणजे दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव, यजुर्वेंद्र मास्तरांची संस्था आहे ती जळगावमध्ये. आणि आयुष्यात माझ्या देवदूतासारखं ते व्यक्तिमत्व मला भेटलं. आणि तिथूनच माझं जे आयुष्य बदललं गेलं ते खूप चांगल्या पद्धतीनं बदललं गेलं. मी 2019ला 6 महिने होते तिथं, कोरोनामुळे गावीच होते. नंतर 2022 ते 24 पर्यंतचा प्रवास तिथेच होता. मग 24ला मी आता माझ्या पोस्ट निघाल्या. आणि त्या 3 वर्षामध्ये मग मी दीपस्तंभ फाउंडेशनमध्ये जळगावची जी संस्था आहे तिथं शिक्षण घेतलं. आणि ते शिक्षण घेत असताना म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी ते शिक्षण घेत होते तिथं. मग स्पर्धा परीक्षा करत होते पण अपयश येत होतं, एक्झाम देत होते, खूप वेळेस पॉईंट 1-1 मार्कानं जात होते. आणि जे MPSC UPSC करतात त्यांना माहित आहे की ते काय असतं, म्हणजे ते दुःख किंवा त्या सगळ्या गोष्टी खूप त्या फेजमधून गेले. आणि त्यानंतर मग असं वाटलं की बी प्लॅन पण असावा, कारण का एकाच गोष्टीवर थांबता कामा नये. आणि मला गव्हर्नमेंट जॉब म्हणजे माझं अंतिम ध्येय नव्हतं, फक्त सगळ्यांची तोंड बंद करण्याचा काहीतरी एक मार्ग होता की बाबा काहीतरी कुठंतरी स्टेबिलिटी आहे आणि कुठंतरी काहीतरी मिळवलंय. कारण का अंतिम ध्येय अजून खूप मोठे आहे, तिथंच नाही आहे. पण त्यावेळेला ते ठरल्यानंतर असं झालं की बी प्लॅन पण असायला पाहिजे, कारण आयुष्यामध्ये एकाच प्लॅनवर कुठेही हे करू शकत नाही. मग त्याच वेळेला मग मी ठरवलं, मला सायकोलॉजीमध्ये आवड होती, मानसशास्त्रामध्ये. कारण का मानसशास्त्र म्हणजे काय, माणसांचं शास्त्र ओळखायचं. आणि ते मला जरा चांगल्या पद्धतीनं जमत होतं, सो आवड पण होती. मग विचार केला आपण त्याच्यामध्येच पोस्ट ग्रॅज्युएशन करावं. आणि त्याच वेळेला मास्तरांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या सपोर्टमुळे त्यांनी तिथं MA सायकोलॉजी पूर्ण केली. आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षाही तिथं दिल्या. स्पर्धा परीक्षेतून मला मुंबईमध्ये सहाय्यक कार्यकारी अधिकारी ही पोस्ट मिळाली. आणि सोलापूरमध्ये पण क्लर्क म्हणून लिपिक या पदी आता मी सध्या कार्यरत आहे. सध्या असा प्रवास सुरूच आहे माझा. सगळ्यांना असं की मला पण असं वाटतं की आता एवढं ऐकत बसलं तर काय प्रश्न विचारणार, फक्त ऐकतच आणि ऐकतच आणि ऐकतच राहावं. एवढ्या खूप म्हणजे जे आपण करतो ना एखादं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता मी स्टेजवर जाणार आणि काय बोलणार आणि कसं करणार. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण जर ती गोष्ट जगलेलो असेल, जर ती करत असेल, तर ह्या
म्हणजे बोलणे ह्या सगळ्या गोष्टी खूप फिक्या पडतात आणि त्या आपोआप येत जातात आणि त्या समोरच्यांपर्यंत पण आपोआप पोहोचत जातात. म्हणजे सगळ्यांच्या मी नजरा मगाचपासून बघत आहे की अशा एकदम तल्लीन होऊन सगळेजण ऐकत आहेत. आणि दिदीचा स्पर्धा परीक्षांचा पर्यंतचा जो प्रवास आहे तो तिच्याकडूनच आपण ऐकला. त्यामध्येच तिने सांगितले की जर आपण एखादी गोष्ट ठरवली आणि जर करायचं मनाशी पक्क केलं तर त्याला मार्ग भरपूर मिळत जातात. म्हणजे जसं एक हे आहे की आपल्याला जर जगायचं कशासाठी हे कळालं तर कसं जगायचं हे आपोआप कळतं. म्हणजे आपण विचारत बसत नाही आता कसं जगू, काय करू, कुठलं करू. जर आपल्याला एक ध्येय समोर आहे ते जर पक्क ठरलं तर त्याच्या आपोआप त्याला पर्याय मिळत जातात. आणि दिदीनेही असे बऱ्याचशा पर्यायामधून वाट काढत, अडीअडचणींमधून वाट काढत तिथपर्यंत पोहोचलेली आहे की जसं म्हणाली मगाशी की लहान मुलांना तिने कोरोनाच्या काळामध्ये एवढे क्लासेस घेतले. म्हणजे आपल्याला जे ज्ञान तिनं एवढ्या खडतर प्रवासातून जे ज्ञान मिळवलं तर ते ज्ञान फक्त आपल्यापुरतंच न ठेवता तिनं इतरांपर्यंत वाटण्यास सुरू केलं. आणि ज्यावेळी आपण ज्ञानार्जन जेव्हा होत असतं त्यावेळी आपल्याबरोबरच आपण अजून इतरांना सुद्धा आपल्यासोबत पुढे घेऊन जात असतो. त्यावेळी नक्कीच आपलं आयुष्य देखील त्यांच्याबरोबर तेवढ्याच टप्प्याटप्प्याने पुढे जात असतं. तर खूप सुंदर पद्धतीनं हा प्रवास उलगडला जात आहे. तर मला हे करायचं आहे की छंद जे आहेत जसं म्हणाल की हार्मोनियम वाजवायला शिकले तर हे छंद आहे. इतरही अजून काही छंद असू शकतील. तर हे छंद आपलं हे आयुष्याचा टप्पा सुखकारक करण्यासाठी म्हणजे कसा उपयोगी पडत गेला, ह्या छंदांचा कसा उपयोग झाला किंवा कशी मदत झाली? असं उपयोग किंवा मदत असं म्हणता येणार नाही, पण ॲक्च्युली मला एक गोष्ट जाणवत गेली की मी सगळ्या गोष्टी सगळ्यांप्रमाणे करू शकते. म्हणजे मी रांगोळी चांगली काढू शकते, मी मेहंदी चांगली काढू शकते, हां मी घरातलं स्वयंपाकाचं करू शकते. म्हणजे तुम्हाला हे शक्य वाटणार नाही, पण अशक्य ही शक्य करतील स्वामी नाही करतील माऊली असं. हां सो त्या गोष्टी होत गेल्या आणि मी करत गेले आणि मला हे सगळं जमतं आणि करते मी, कारण का ते मी शिकत गेले आणि होत गेलं. जर इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तर आपण काहीही करू शकतो. फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि इच्छाशक्तीच्या बळावरच आपण कुठंही पोहोचू शकतो, काहीही करू शकतो. आता सगळ्या आयांचं सुरू होईल. ती माऊली दिदी करू शकते. ती माऊली दिदी करू शकते तर तुला का नाही जमणार? चल कर सुरू हो. मला आपण मुलाखतीच्या समारोह म्हणजे असं आपण तास 2 तास किती गप्पा मारत बसलो तरी ह्या आपल्या गप्पा संपणाऱ्या नाहीयेत. समारोपाकडे येता येता फक्त त्याच्यानंतर आपण काही क्वेश्चन्स घेऊ आपल्यातल्यांचे आहे ते. दिदीला एकच हे करायचं आहे की आता ह्या सगळ्या आपल्या इथं अजून दिदी आलेल्या आहेत, काही शाळेत शिकत आहेत, काही कॉलेजमध्ये शिकत आहेत, काही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत किंवा इतर आणखीन काही गोष्टींसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आई सुद्धा इथे आहेत किंवा बऱ्याच जणांचे मुलं आली नसतील इथं, आई आहेत. ह्या अशा दिदींना आणि आयांना तू काय सांगू इच्छिते? म्हणजे आजकाल एक खंत आहे. आजपर्यंत मला एक पहिला गोष्ट सांगा, आजपर्यंत तुम्ही पेपर वाचत असाल, मोबाईलवर बघत असाल, पण आजपर्यंत अशी कोणती न्यूज ऐकले का की दिव्यांगाला कंटाळून अशा अशा व्यक्तीने आत्महत्या केली? शक्यच नाही, असं होऊच शकत नाही. कारण का त्यांना माहित आहे आपला असा जन्म झालाय, तरी पण आपल्या आईवडिलांनी आपल्याला वाढवण्याचा निर्धार घेतला, वाढवलं, जगवलं. मग त्यांची मान उंच करायची टाकून, त्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवायचं टाकून आपण ते पाऊल का उचलायचं? आपल्या हातात 2 गोष्टी नाही आहेत, आपला जन्म आणि आपला मृत्यू. मग ती गोष्ट आपण स्वतः का करायची हे मला असं वाटतं प्रत्येक दिव्यांग विद्यार्थींना वाटत असेल. म्हणजे मी हा विचार करते आणि तसाच विचार अनेक जण करत असतील, म्हणून हे आमचे दिव्यांग बंधू भगिनी कोणीच असं पाऊल उचलत नाही. ते हे रिझन असेल. मग का तुमच्याकडे कोणती गोष्ट कमी आहे ना?
हात आहे, पाय आहे, डोळे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तो एखादा पार्ट नसला तरी आपली बुद्धी शाबूत आहे ना, आपण विचार करू शकतो ना. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. भलेही एक अवयव नसला तरी चालेल, पण बुद्धी शाबूत आहे. तर त्या बुद्धीच्या बळावर अनेक स्त्री आहेत. किती उदाहरणं सांगायची तुम्हाला, सगळे कुणाचीच उदाहरण सांगायची गरज नाही, कारण का तुम्ही इथे सगळे शिकलेले आहेत आणि सगळे मोबाईल वापरणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना माहित आहेत कोण स्त्री कुठं गेले. एकच स्त्रीचं नाव सांगावं असं अभिमानानं वाटते, सावित्रीबाई फुले. कारण का तिच्यामुळे आपण इथं, तुम्ही आम्ही इथे आहोत. अशा अनेक स्त्री आहेत की त्यांच्यामुळे त्यांनी आकाशाला गवसणी घातली. मग आपण का विचार करतो असा की आपणच का, आपल्यातच का कमी, आपणच हे पाऊल का उचललं पाहिजे. आता कितीतरी आता न्यूज वाचल्या, IIT ऑफिस, IIT जॉब म्हणजे IT कंपनीत जॉबला आहेत, त्यांनी इतक्या मजल्यावरून उडी मारली, ह्याने गळफास लावला, ह्याला 12वीला मार्क कमी पडले म्हणून याने आत्महत्या केली. अरे मार्क म्हणजे आयुष्य नाहीये. आयुष्य म्हणजे ना ह्या मार्कांच्या आणि एखाद्या पोस्टच्या पुढचं खूप वेगळं आयुष्य आहे. आयुष्य म्हणजे दररोजचा संघर्ष आहे. मी आज इथे सांगायला बसले ना माझा संघर्ष, पण मला एवढं माहित आहे इथल्या प्रत्येक स्त्रीचा, इथं प्रत्येक जे जे जण बसले आहेत त्या प्रत्येकाचा वेगवेगळा संघर्ष आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आहे. कोणीही विदाऊट संघर्षाचं नाहीच आहे. पण प्रत्येकाने ठरवायचं की त्या संघर्षातून आपण कसं फुलायचं, त्या चिखलातून कमळ कसं उगवायचं, फुलवायचं, ते आपण हे केलं पाहिजे. मग हा चुकीचा विचार करून आत्महत्येचा विचार का करताय मला हेच समजत नाही. आणि शिकलेले, असं अशिक्षित कोणच आत्महत्या करत नाही. शेतकरी बाई आहे आणि तिनं आत्महत्या केली असं कधीच नाही. बिचारी दिवसभर राब राब राबते आणि तिला असं असतं की जेवण करून कधी झोपू, आणि तिला उद्याचं टेन्शन असतं. हे ना रिकामे डोक्याचे असतात ना, त्यांना हे आत्महत्येचं हे सुचतं. म्हणून मला असं वाटतं ह्या आत्महत्या, ह्या गोष्टी क्षुल्लक आहेत आणि आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या आयुष्यातून काढलेले एक पळवाट आहे. आयुष्यात पळवाट काढायची नाही तर जे पाऊल आहे, जसं आहे त्या पाऊलांबरोबर आपण चालत राहायचं. तू चाल पुढं, हेच आहे ना. मग पुढं चालत गेलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला हे होते. आणि मला प्रत्येक स्त्रीला सांगावं असं वाटेल की तुम्ही तुमच्या मुलींना ना तुम्ही सपोर्ट करा, तुम्ही आधार द्या, तू करू शकतेस. जसं माझ्या आई वडिलांनी मला कोल्हापूर पासून जळगाव पर्यंत, दिल्ली पर्यंत, जिथं म्हणेल तिथपर्यंत मला नेलं, पोहोचवलं, गेले मी, पण मी थांबले नाही. मग तो विश्वास आहे ना तुम्ही तुमच्या प्रत्येक मुलीला द्या आणि प्रत्येक मुलींनाही तो विश्वास त्यांचा सफल ठरवा. त्या विश्वासाला तडा देऊ नका. एकच गोष्ट आहे, आई वडिलांची मान जर उंचवता येत नसेल ना तर आई वडिलांची मान खाली घालू नका. कारण का आयुष्यात त्या आई वडिलांनी खूप सहन केलेलं असतंय आणि आपल्याला वाढवलेलं असतं आणि आपण एका क्षणात त्यांची इज्जत घालवतो. ती इज्जत खूप महत्वाची असते. म्हणून मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीनं हे शिकलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही की माझ्याकडून शिका, माझ्याकडून शिकण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही म्हणाल की असं आहे, पण माझ्यासारखं नाही. तुम्ही तुमच्याकडूनच शिका. स्वतःला दररोज आरशात बघा, आज मी नवीन काय करू शकते, आज माझ्यामध्ये काय असं की मी काय करू शकते. कारण का मी आता आज उद्या खूप जण आहेत इथं, मी नावं वाचली बघते, मी खूप जण, आता हा माझा झाला की अजून येईल, उद्या 2-3 येतील. तुम्ही प्रत्येकाच्या डोक्यात नाही ठेवू शकणार की काय काय सांगितलं. फक्त तुम्ही एवढंच, आज बघा तुम्ही काल काय भाजी खाल्ली कोणाला आठवते का. आता उद्या मी काय बोलले ना ते कोणालाच लक्षात नसणार आहे. हा फक्त एवढंच लक्षात राहू शकेल की अशी मुलगी आली होती बाबा, काय बोलली, काय झालं हे काय पत्ता नाही. पण एक गोष्ट आहे, फक्त तुम्ही एवढंच हे करा, ह्या गोष्टी तुम्हाला आता ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला खूप ज्ञान मिळेल, खूप शिकण्यासारखं मिळेल. पण त्यातून किती शिकायचं, काय घ्यायचं आणि कसं पुढे हे करायचं ना ते तुम्ही ठरवलं पाहिजे. मी असं म्हणत नाही माझ्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालंय. मला खूप भारी वाटतं एका गोष्टीचं, कारण का माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव आहे की एवढ्या महिलांच्या समोर मी बोलते. आणि सगळ्यात विशेष कौतुक तुमचं, कारण का महिला कधीच कोणाचं ऐकून घेत नाहीत. तुमचं कौतुक, तुम्ही एवढ्या शांततेत इतकं ऐकून घेतलंय त्याबद्दल.
आमच्या शौर्यवर्धिनी ऐकतात. आणखीन एक वेळेअभावी आपल्याला हे करावं लागतं, पण एक लास्ट मुद्दा, तुम्ही आता इतके जण टाळ्या वाजवताय ना, म्हणून त्या टाळ्यावरनं मला एक फक्त गोष्ट आठवली. म्हणजे आता गेल्याच महिन्यात गणपतीचा सण झाला मोठा, आणि तीच आठवण मला आयुष्यभर म्हणजे नेहमी आठवत राहते. म्हणजे मी लहान होते तो म्हणजे आता मला तुम्ही टाळ्या वाजवला म्हणून मला ते आठवलं. आणि ते गणपतीची आरती म्हणताना ना सगळेजण टाळ्या वाजवायचे, आरती म्हणायचं, कोण आरती घ्यायचं, कोण घंटा वाजवायचं. मग त्यावेळेला ना मला लाईफमध्ये असं होते, प्रत्येकाला जाणीव होते कधी ना कधी. तर मला आयुष्यात पहिल्यांदा त्यावेळेला जाणीव झाली की माझ्याकडे काहीतरी कमी आहे. कारण का सगळेजण टाळ्या वाजवत होते आणि मी निशब्द अशी उभी होते. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण मी ते दाखवू शकत, म्हणजे असं दाटलेलं माझा, पण मी दाखवू शकत नव्हते. मी तशी चालले आणि तुम्हाला माहीतच मग अशी सांगितल्याप्रमाणे आले मी माझ्या आबांच्याकडे आले आणि खूप रडले. इतकी रडले ना, त्यावेळेला मी पहिल्यांदा एवढी रडले असेल माझ्या आयुष्यात. का तर सगळे टाळ्या वाजवतात आणि मी का टाळ्या वाजवत नाही, मला का येत नाही. त्यावेळेला माझ्या बापानं जे वाक्य सांगितलं ना ते मला सार्थ ठरल्यासारखं वाटलं. माझ्या बापाने सांगितलं, भले तुला टाळ्या वाजवता येत नसतील पण तुझ्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत, असं कर्तृत्व घडव. आणि आज त्या गोष्टीचा आनंद आहे. आज माझा बाप ते बघायला इथं आहे, कारण का त्याच्या पोरगीनं कर्तृत्व घडवलं आणि त्या टाळ्या आज वाजवतात. आणि जे माझ्या आता पण मला असं भरून आले, पण जे भरून आले ना ते दुःखाचं नाही तर ते माझ्या आनंदाचं आहे. आता नीट दे फक्त नजरेवरती नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, करुणी जावे असेही काही दुनियेमधून जाता नाही, करुणी जावे असेही काही दुनियेतून जाता नाही, गरीवर यावा जगाचं सारा निरोप शेवटचा घेताना, स्वरक थोरच्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. Okay.